आणि सध्या सगळीकडेच चर्चा रंगली आहे ती म्हणजे ती सध्या काय करते या सिनेमाची। आणि त्यासोबतच चर्चा होते आहे या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारा दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेची। हा सिनेमाचा स्पेशल शो मुंबईत पार पडला आणि या सोहळ्याला हजेरी लावली ती म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मित्रपरिवारानं। कलाकारांची खास गप्पा मारल्या आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंतनं। खरं हा सोहळा जो आहे ना तो एका परिवाराचा सोहळ्यापेक्षा कमी नाही आहे। कारण हा परिवाराचा सिनेमा आहे आणि परिवाराचा एक मुलगा आता स्क्रीनवर काय सांगत। कारण अभिनयाच्या जन्मापासून आम्हाला तो परिचित असल्यामुळे आज आमचा अभिनय खऱ्या अर्थाने हिरो झाला ना तर ते कौतुक पाहायला मी आज आलो। फक्त एकच आहे जाणवते की लक्षात येईल एक वर्तुळ कंप्लीट झाल्यासारखं होतं आहे। कारण अभिनयाला लिटरली अंगा खांद्यावर आम्ही खेळवलं आहे। खूप एकत्र आम्ही फिरलो आहे, लक्ष्मीकांत, प्रिया, अभिनय। त्यामुळे आज इतकं बरं वाटतं की एक वर्तुळ कंप्लीट झालं की छोटा आमच्या अंगा खांद्यावर खेळणारा मुलगा आज आम्ही झीचा सिनेमा तो सुद्धा। तुम्हाला तर खूपच आनंद झाला असेल त्या मुलाला बघून आणि एकतर तुम्हाला सुद्धा खूप आनंद झाला असेल की आपलाच मुलगा एक स्क्रीनवर नॅचरली प्रश्नच नाही, आपलाच मुलगा आहे नाही। अरे त्याला आपलं समोरच जन्म घेतला तुम्ही आणि आम्हाला खूप आनंद वाटला। लक्ष नाही आहे पण तो आहे। एका शायरनं मस्त बोललं ना, त्या शायरला विचारलं बाबा तुमचे वडील वारले, बोललो नाही मेरे पिताजी मरे नहीं, जब तक उनका खून मेरे रगों में दौड़ रहा है वो मुझ में जिंदा है। तो लक्ष्य अभिनय में जिंदा है और लक्ष्य अपना काम दिखाएगा, अपना अभिनय दिखाएगा और हमको इससे ज़्यादा खुशी क्या है। खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्याला, खूप बरं वाटलं मला। आज मला खूप नाही काय बोलू, माझ्याकडे शब्द नाही, हे बोलतील। नाही आम्ही तिघे म्हणजे माझी स्वामिनी म्हणा आमच्या सगळ्यांचे वाढदिवस जॉनी तिकडे होता, लक्षात इथे होता। त्यामुळे अभिनय त्यामुळे खूप हा बोलला ते खरंच आहे कारण खूप कौतुक आहे, खूप आनंद